नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता ॲक्चुअली आजचा हा व्हिडिओ बनवताना म्हणजे मी खूप भावनिक आहे. काल शिक्षक भरतीचा रिझल्ट लागला. टेट 2025 मधून, टेट 3 मधून सिलेक्शन झालेल्या लोकांची यादी लागली आणि काल उशिरापर्यंत लोकांचे रिझल्ट दिसत नव्हते. रात्री 11, 12, 1 वाजेच्या आसपास लोकांनी रिझल्ट बघितले आणि काल जवळपास 13,000 लोकांची यादी लागली. विथआऊट इंटरव्ह्यूचे म्हणजे गव्हर्नमेंट संस्थांमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं, अशा 13,000 लोकांची काल यादी लागली. आणि मला खूप आनंद होतोय म्हणजे असं म्हणता येईल, की खूप ओव्हरवेल्मिंग मला सुचत नाही नेमकं कशा पद्धतीनं बोलावं, काय शब्द वापरावे याच्यासाठी, कशा पद्धतीनं रिएक्ट व्हावं. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे, विद्यार्थ्यांचा कॉल येताय, मेसेजेस येताय आणि जवळपास मी असं म्हणेल, की कालच्या 13,000 पैकी डायरेक्टली, इनडायरेक्टली ज्यांना मास्टर टीचरचा बेनिफिट झाला, मास्टर टीचर ह्या प्लॅटफॉर्मचा ज्यांना बेनिफिट झाला, 13,000 पैकी 10,000 प्लस सिलेक्शन हे मास्टर टीचरनं घडवून आणले. ज्याच्यामध्ये ॲक्चुअल बॅचेसचे विद्यार्थी असतील, ॲक्चुअल टेस्ट सीरीजचे विद्यार्थी असतील, गाईडन्स बॅचचे विद्यार्थी असतील. मी ओन्ली YouTube फॉलोअर तर मी कन्सिडर करतच नाही. फक्त ज्यांनी डायरेक्टली, इनडायरेक्टली आमच्याकडे बॅचेस पर्चेस केल्या होत्या आणि आमच्या माध्यमातून त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं. अशा पद्धतीचे 10,000 13,000 पैकी 10,000 प्लस विद्यार्थी सिलेक्ट झाले. म्हणजे ॲक्चुअली काल डोळ्यात पाणी होतं माझ्या अक्षरशः हे बघून, की अ, हा जो प्रवास म्हणजे नेमकं मला सुचत नाही शब्द कशा पद्धतीने वापरावेत, कशा पद्धतीनं बोलावं. हा प्रवास ज्यावेळेस मी चालू केला होता त्यावेळेस मी बॅचेसमध्ये बोलायचो, की जेवढ्या किंवा जितक्या केव्हा जागा येतील, जे बॅचेसचे विद्यार्थी असतील ते रिएक्ट होतील या मुद्द्याला, की ज्या काही बॅच जागा येतील त्या जागेपैकी 50% पेक्षा जास्त विद्यार्थी मास्टर टीचरचे असले पाहिजे. हे माझं मी टार्गेट ठेवलं होतं स्वतःला. आणि ते म्हणतात ना, तुम्ही एखादं स्वप्न पाहावं आणि ते स्वप्न पाहिल्यानंतर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही ताकदीनिशी प्रयत्न करा. ते स्वप्न तुमचं नक्की पूर्ण होतं. म्हणजे काय म्हणता येईल, तुम्ही काय शब्द सुचत नाही, की ते मी स्वप्न पाहिलं होतं, की 50% पेक्षा जास्त विद्यार्थी मला मास्टर टीचरच्या माध्यमातून घडवून आणायचे. म्हणजे जे काही जागा भरल्या जातील त्याच्यातले 50% पेक्षा जास्त विद्यार्थी मास्टर टीचरचे असतील. हे स्वप्न मी पाहिलं होतं. आणि आज बघतोय तर 13,000 पैकी 10,000 विद्यार्थी म्हणजे जवळपास 80% आसपास. म्हणजे माझं टार्गेट हे 50% होतं. पण जवळपास 80% आसपास विद्यार्थी हे मास्टर टीचरच्या माध्यमातून शिक्षक झाले. म्हणजे खूप आनंदी आहे मी. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त आनंदी आहे. बऱ्याच जणांचे कॉल येताय. म्हणजे बऱ्याच जणांचे कॉल येताय. म्हणजे बरेच जण अक्षरशः फोनवर रडताय. त्यांचे पालक वगैरे, त्यांचे मित्र, घरातले लोकं त्यांचे म्हणजे अक्षरशः "सर हे जे झालंय म्हणजे प्रचंड आमचं म्हणजे काय म्हणता येईल याच्यामागे स्ट्रगल होतं बऱ्याच जणांचं 38व्या वर्षी, कोणाचं 39व्या वर्षी, कोणाचं 40व्या वर्षी. म्हणजे शिक्षक भरती बरीच पेंडिंग असल्यामुळे बऱ्याच जणांचं म्हणजे वयाचा काय म्हणता येईल तो एज बारचा शेवटच्या टप्प्यावर बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालं आणि त्यांच्या स्ट्रगलला कुठेतरी एंड आलं आणि त्याच्यात कुठेतरी आम्ही खारीचा वाटा उचलू शकलो. त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. हे जे यश आहे हे तुमच्या मेहनतीचं, तुमच्या कष्टाचं आहे आणि त्यामध्ये मास्टर टीचरचा कुठेतरी छोटासा वाटा आहे. या गोष्टीचा म्हणजे हे बघून खूप आनंद होतोय, प्रचंड असा आनंद होतोय. तर मी असं म्हणेल, की हा प्रवास मी म्हणजे बोलत होतो, की हा प्रवास जून 2024 साली मी चालू केला टेट 3 साठीच्या बॅचेस. 12 जून 2024 ला मी पहिली बॅच लॉन्च केली होती. 12 जून 2024 ला टेट 3 ची पहिली बॅच चालू केली होती आणि विद्यार्थ्यांनी मला त्यामध्ये प्रचंड प्रतिसाद दिला. हजारो विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत तयारी केली आणि त्यावेळेस एक टार्गेट ठेवून काम केलं, की टेट 2025 जी होणार आहे, त्या टेट 2025 मध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणायचे आणि आज अ, तो म्हणजे काय म्हणता येईल तो क्षण आलाय. म्हणजे ठरलेलं टार्गेट कंप्लीट झालं. एखादं काम आपण हातात घेतो, एखादं स्वप्न आपण पाहतो आणि ते स्वप्न ज्यावेळेस पूर्ण होतं, त्यावेळेस म्हणजे तो आनंद काय असतो, तो खूप वेगळा असतो. म्हणजे मी मागच्या 15 वर्षापासून टीचिंग क्षेत्रात आहे. बँकिंगच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवलेत. दरवर्षी 1,000-1,200 विद्यार्थी आम्ही सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून, बँक एक्झामच्या माध्यमातून घडवतो. पण हा जो आकडा आहे, की म्हणजे हा खूप वेगळा आकडा आहे. म्हणजे 13,000 पैकी 10,000 म्हणजे जवळपास 80% आसपास सिलेक्शन एकट्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, मास्टर टीचरच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घडवून आणले. याचा खूप प्रचंड आनंद आहे. तर
हे असं म्हणेल की आता मी बोललो होतो तुम्हाला की कट ऑफ वाढला. बरेच जणांच्या कमेंट येतात, बऱ्याच जणांच्या सर, की तुम्ही टेटसाठीची टीचिंग चालू केली आणि टेटचा कट ऑफ वाढला. म्हणजे टेट 2023 जी झाली होती, टेट 2023 मध्ये सिलेक्शन जवळपास 100च्या आसपास मार्काच्या वाल्यांचं पण सिलेक्शन झालं होतं. 100, 105, 110च्या आसपासच्या लोकांचं सिलेक्शन झालं होतं. आता काल मी ज्यावेळेस बघतोय की तो ॲव्हरेज कट ऑफ कुठेतरी 125च्या आसपास गेलाय. जनरल कॅटेगरीसाठी म्हणेल मी 130, 125, 120 म्हणजे जवळपास 20 मार्कांनी काय म्हणता येईल कट ऑफ वाढला. आणि टीचिंग करत असताना आम्ही ते एक टार्गेट ठेवायचो. मी प्रत्येक वेळेस बॅचमध्ये म्हणायचो की हे ऍक्च्युअल परीक्षेमध्ये एवढं अवघड येईल एवढं हे वाटत नाही. पण मी शिकवत असताना जाणून बुजून 1 स्टेप अहेड, जे परीक्षेला येईल त्याच्यापेक्षा 1 स्टेप अहेड शिकवायचो. म्हणजे इझी तर शिकवायचो, थोडं मॉडरेट पण शिकवायचो, थोडं डिफिकल्ट पण शिकवायचो. टेस्ट पण बनवत असताना आपण त्याच पद्धतीने बनवल्या होत्या की परीक्षेत ऍक्च्युअल पेपर सोपा आला आणि आपल्या टेस्ट बऱ्यापैकी अवघड होत्या. आणि काय असतं ना की ज्यावेळेस तुम्ही अवघड लेवलची तयारी करता, मी नेहमी एक एक्झाम्पल द्यायचो बॅचेसमध्ये की तुम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याची तयारी करा. मग ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याची तयारी केली असेल तर बांगलादेश जर समोर आला तर तुम्ही नक्कीच जिंकाल. तुम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकण्याची तयारी करा, तुम्ही श्रीलंकेला इझिली हरवाल. म्हणजे त्या पद्धतीनं ते मॉड्यूल ठेवून आम्ही बॅचेस रन केल्या. टीचिंग पण त्याच पद्धतीनं एक लेवल एक्स्ट्रा ठेवून, टेस्ट पण एक लेवल एक्स्ट्रा ठेवून तुम्हाला हार्ड लेवलसाठी प्रिपेअर केलं. आणि जेव्हा ऍक्च्युअल पेपर थोडासा सोपा आला त्यावेळेस तुम्हाला काहीच अवघड वाटलं नाही. म्हणजे मी म्हणायचो की शिकवलेल्यापेक्षा जर परीक्षेत अवघड आलं तर टेन्शन येईल, पण शिकवलेल्यापेक्षा जर परीक्षेत सोपं आलं तर तुम्हाला पेपर सोपा जाईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचे मार्क वाढतील. आणि त्याचाच फायदा असा झाला की कट ऑफ वाढला. कट ऑफ वाढला जवळपास मी असं म्हणेल की चांगल्या पद्धतीने कट ऑफ वाढला. पण इट्स गुड. सिलेक्शन मॅक्झिमम लोकांचे, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून तयारी केली त्या मॅक्झिमम लोकांचे सिलेक्शन पण झाले. बऱ्याच जणांचा आता एक इनिशिएटिव्ह म्हणजे एक इनिशिएटिव्ह मला ह्या माध्यमातून घ्यायचा आहे तो असा की जे तुमचे ज्यांचे सिलेक्शन झाले तुमचं यश आपल्याला महाराष्ट्रासोबत शेअर करायचंय. आता तुमचं यश महाराष्ट्रासोबत शेअर करायचं म्हणजे कसं की जो स्ट्रगल एंड झाला तो हॅपीनेस, काय म्हणतात ना की समाजामध्ये हॅपीनेस पसरावा, समाजामध्ये पॉझिटिव्हिटी. निगेटिव्ह गोष्टी भरपूर पसरतात समाजामध्ये, माझं असं झालं नाही, माझं हे झालं नाही, माझं ते झालं नाही. पण मी असं म्हणेल की पॉझिटिव्ह गोष्टीचा पण समाजामध्ये प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. की ते तुमचं जे हॅपीनेस आहे तुमचं, मी असं म्हणेल की छोटासा 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, 4 मिनिटाचा, जेवढा तुम्हाला 2 मिनिटं 3 मिनिटाचा एखादा व्हिडिओ तुम्ही बनवावा. तुम्हाला मोठा वाटला तर मोठा बनवू शकता, छोटा वाटला छोटा बनवू शकता. 2 मिनिटं, 3 मिनिटं, 1 मिनिटं तुम्ही तुमचं जे काही सेलिब्रेशन तुमच्या आजूबाजूला केलं किंवा जे काही तुम्हाला असं वाटतं प्रतिक्रिया, माझा प्रवास, ह्या सिलेक्शनच्या दरम्यानचा माझा प्रवास 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं, ह्या प्रवासात तुमचे असलेले सहकारी, मी असं म्हणेल की ते तशा पद्धतीचा एक 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, 4 मिनिटाचा, 5 मिनिटाचा जेवढा तुम्हाला बनवावा असा वाटला तेवढा व्हिडिओ तुम्ही बनवावा. तो व्हिडिओ आमच्या सोबत शेअर करा. तो आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला अपलोड करू. आमच्या युट्यूब मास्टर टीचरचं जे युट्यूब फॅमिली आहे, जवळपास असं म्हणेल की 4 लाखाच्या आसपासची मास्टर टीचरची युट्यूब फॅमिली, त्या 4 लाखाच्या युट्यूब फॅमिलीवर तो व्हिडिओ आम्ही तुमचा शेअर करू. समाजामध्ये एक पॉझिटिव्हिटी पसरू की म्हणजे प्रयत्न केल्यास यश नक्की भेटतं. हा मेसेज आपल्याला समाजापर्यंत जाऊ द्यायचा आहे. काही जणांनी 40व्या वर्षी प्रयत्न केले, 3 महिने, 4 महिने, 5 महिने सलग अभ्यास केला, त्याचा रिझल्ट आला. काही जणांनी 20व्या 21व्या वर्षी प्रयत्न करूनही त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये, काही जण असे की काही विद्यार्थी ज्याचं डीएड जस्ट कंप्लीट झालं होतं, पहिली टीईटी होती, पहिली स्टेट होती, 21व्या 22व्या वर्षी सिलेक्शन झालं, काही जणांचं 40व्या वर्षी सिलेक्शन झालं. मी असं म्हणेल की हे पॉझिटिव्ह मेसेज समाजापर्यंत गेले पाहिजे, ज्याच्यातून एक समाजामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर तुमचे व्हिडिओ सेलिब्रेशनच्या प्रतिक्रिया, जे काही तुम्ही तुमच्या घरी बनवला, जे काही तुम्ही सेलिब्रेशन केलं त्याचा काहीतरी व्हिडिओ बनवला असेल, छोटासा बनवला नसेल तर बनवा. तुमच्या आजूबाजूचे ज्या लोकांचे सेलिब्रेशन झाले त्यांचे व्हिडिओ सेलिब्रेशनच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत टेलिग्रामला, व्हॉट्सअपला ह्या नंबरवर पाठवा. 9272107050 ह्या नंबरवर तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातल्या, मेसेजच्या माध्यमातल्या नाही, व्हिडिओच्या माध्यमातल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवा. त्या प्रतिक्रिया आम्ही इंस्टाग्रामला, युट्यूबला सगळीकडे अपलोड करू. समाजामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा प्रयत्न करू की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एवढं लक्षात ठेवा. आणि तो मेसेज आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तुमच्या व्हिडिओ सेलिब्रेशनच्या प्रतिक्रिया नक्की पाठवा. मेसेजेस भरपूर जणांचे याच्यात, पण आम्हाला व्हिडिओ पाहिजेत. बरोबर, ठीक आहे.
त्याच्यानंतर गुगल फॉर्म भरा. तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये एक गुगल फॉर्म देणार आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म. आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज व्हॉट्सअप ग्रुप बनवले पुढच्या प्रक्रियेसाठी. पुढील प्रोसेस कशा पद्धतीने राहील ते समजून सांगण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवले. ते व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा. जिल्हावाईज व्हॉट्सअप ग्रुप, संस्थावाईज व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवलेले ते जॉईन करा. गुगल फॉर्म भरा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा पुनश्च खूप खूप अभिनंदन. तुमचे सेलिब्रेशन प्रतिक्रिया व्हिडिओ शेअर करा ह्या नंबरवर. कोणत्या नंबरवर? 9272107050. त्याला आपण आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पॉझिटिव्ह मेसेज पोहोचवू. हाच मेसेज पोहोचवायचा आहे की कोशिश करने वालों की हार नाही होती. वयाच्या 40व्या वर्षी पण माझं सिलेक्शन झालं, वयाच्या 20व्या वर्षी पण माझं सिलेक्शन झालं. मी प्रयत्न केला आणि मी यशस्वी झालो. हा मेसेज आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. चालेल. नंबर पुन्हा एकदा सांगतोय, 9272107050 या नंबरवर तुमच्या व्हिडिओ प्रतिक्रिया पाठवा. चालेल. थँक्यू व्हेरी मच. आणि मास्टर टीचरचा तुमच्या ह्या यशामध्ये कसा वाटा आहे ते कमेंट बॉक्समध्ये पण कळवा, व्हिडिओच्या माध्यमातून पण कळवा. चालेल. थँक्यू व्हेरी मच.